समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील नागाची कुमटे येथे ग्रामदैवत श्री कुंभेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। या निमित्तानं हरिभक्त पारायण आनंदराव मिस्त्री कुसुंबीकर यांचं काल्याचं कीर्तन झालंय। वयाची 80 पार केलेल्या या ज्येष्ठ कीर्तनकारांनी आपल्या लौकिकाला साजेसे दर्जेदार कीर्तन सादर केले। या कीर्तनात त्यांनी श्रीकृष्ण चरित्रातील काही प्रसंग बाल कन्हैयाच्या लीलांचे हुबेहूब वर्णन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। तर भगवंतांची भक्ती श्रद्धेनं मनापासून करावी, आई वडिलांची सेवा चांगल्या पद्धतीनं करावी याबाबत प्रबोधन केले। हरिभक्त पारायण विजय महाराज शिंदे लोणीकर, भरत मिस्त्री कुसुंबीकर, बाबासाहेब जगदाळे बोथेकर, ओंकार गुरव कुमठे यांनी गायन साथ दिली। या गायकांनी हरले चित्त माझे, कशी जाऊ मी वृंदावना, खोड्या नको करू बाबा, तळवे हात टेकेत गवळण सांगते गवळणींना, बाळकृष्ण नंदा घरी, नामा म्हणी आली स्वरूप सुंदरा, आई ग आई, अशा एकापेक्षा एक सुंदर गवळणींचं सादरीकरण करत उपस्थितांना ताल धरण्यास भाग पाडले। करंदी येथील रवी लोहार आणि ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भजन साथ, तर सागर लाखे यांनी मृदुंग वादन केले। हरिभक्त पारायण अर्जुन महाराज मांडवे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले। हरिनाम सप्ताह असेल तरी त्याची सांगता ही कालीच्या कीर्तनानेच होत असते। आणि या कीर्तनाची सांगता ज्याने केलेली आहे ते गुरुवारी हरिभक्ती पारायण आनंदराव मिस्त्री कुसुंबीकर यांनी उत्कृष्ट अशी कीर्तनाची सेवा केलेली आहे। गवळणे ऐकण्यासाठी दादा मी तुम्हाला थोडा वेळ जास्त कीर्तन करायला लावले, कारण अख्ख्या महाराष्ट्रात आपण फिरतो, कुठेही गवळणे ऐकायला मिळत नाहीत। काल्याचं काय काला अशी अवस्था, आणि आपल्या गावामध्ये तो आनंद मिळतो। म्हणून मला वाटत होतं 1 वाजेपर्यंत, पण आता कसं आहे लय जणांची राखली मी मर्जी तुमची, म्हणून सगळ्यांची इच्छा होती की महाराज थोडस आटपते घ्या, म्हणून आपल्या वेळेत कीर्तन मर्यादा, आपल्याला वेळेची मर्यादा असावी, कारण सर्वांना भूक लागलेली असते आणि त्या आनंदावर विरजन नको, पुढे आपल्याला दिंडीचा वगैरे कार्यक्रम असतो। म्हणून उत्कृष्ट असं ज्यांनी कीर्तन केलं ते आपल्या भागातील केलं काय म्हणजे पहिला घरात आला कसा कवाड भांतीचे उघडले, गुरुबाईचे उघडले आणि शेतचे आधीच येते उघडले तुझे म्हणजे भ्रमाचा दरवाजा आमचा बंद होता। आमच्याकडे काय करणे आम्हाला पसंत करायला एक करायला भ्रम आहे, शक्तीचा, प्राप्तीचा, विद्वतेचा, संपत्तीचा भ्रम आहे। पहिला देवाने धर्माचा दरवाजा उघडला, कवाड भांतीचे
आणि त्याला ते मोहाचं कुलूप लावलं होतं मायेचं, ते तोडून टाकलं. कुलूप मायेचे तोडले आणि अविद्येचं शिंक आपण दोरीचं बांधले. पण प्रत्येकाच्या आत अविद्येचं शिंक आहे. अविद्या म्हणजे वाईट विद्या. कुणाला कुठं अडवायचा, कुठं बोलताना घालायचा, कुठं पाडायचा, कुठं अडवायचा, ते वाईट विद्येचं शिंक प्रत्येकाच्या हृदयात आहे. शिंक ते तोडलं. अहो म्हणजे ते दरवाजा उघडू नये म्हणून अडसूळ लावला होता. तो अडसूळ कोणता होती? क्रोधाची आघात. ती सगळेच मोडली शेबा, ती निर्मूल केली सगळा. आणि देवाच्या आज्ञेनं पाळणारा म्हणून मार खाल्ला. आपल्याला सगळ्यांना देवाची आज्ञा आहे. माझ्या प्रमाणे आई वडील आहे. मातृदेव हो पितृदेव. आई वडिलांची सेवा करा, दारू पिऊ नका, गांजा खाऊ नका, मांसाहार करू नका. माझ्या आज्ञा आहे. संतांची सेवा करा, भजन करा, माळकरी व्हा. एवढं होता की माझ्या आज्ञेचे पाळत नाही, ते रक्त फुगेकडे मार खातात. देवाने आपल्याला तेवढ्यासाठी जिथं पाठवले. जी देवाची आज्ञा आहे ती आपण पाळावी. म्हणून देवाची आज्ञा जी पाळली ते बाहेर आली. भवसमुद्रातून बाहेर म्हणजे संशयात. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि विजय शेटे, कुमठे नागाचे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.